4 ओव्हरचा हा सामना आणि फिल्डिंग सजवलेली आहे. काउंटडाऊन होते स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल जोरात त्याने स्वागत करूया. एक्झिबिशन मॅच. पहिलाच बॉल फुल टॉस आउटसाइड एज. बॉल जातोय शॉर्ट थर्डमॅनला. नो बॉलचा इशारा पंचांचा. बघितला पहिल्याच बॉलवर 2 धावा येतात. बॉल पूर्ण झालेला नाही मात्र 2 धावा आलेल्या आहेत लेफ्टीसाठी. शरीरभेदी चेंडू होता, भीमर चेंडू होता आणि फक्त गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न निशांतने केला होता आणि तिथे त्याला सिंगल मिळाली. पहिला चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून चुकीचा पाहायला मिळाला. नो बॉल. यस, पहिलाच बॉल आपण बघितला. भीमर फ्री हिट असेल. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल मनीष तारवी. एक अतिशय नवीन उभरता खेळाडू आहे मनीष तारवी. मागच्या सीझन पासून सुरुवात केली. पहिल्यांदा KPL खेळली आणि KPL मध्ये सुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स केला. जवळजवळ 70 धावा त्यांनी सुद्धा बनवल्या होत्या. 60 धावा आणि 8 विकेट मिळवल्या होत्या. ओ चांगला बॉल. यावेळेला फ्री हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये चुकतोय फलंदाज अतुल ठाकरे. डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न अतुल ठाकरेने केला होता आणि याच मैदानावरती एक मोठा रेकॉर्ड याच खेळाडूच्या नावावरती आहे. यंदाच्या हंगामामध्ये शतक त्याने झळकावलं होतं. अगदी हेमंत सरांनी अगोदर देखील उल्लेख केला होता आणि तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मनीष तारवी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो पुन्हा एकदा मोठा किनारा लागलेला आहे. बॉल जातो गलीच्या दिशेने. हो मिस फिल्डिंग त्या ठिकाणी करतोय फिल्डर. डीप मध्ये बॉल अडवला जातोय. 3चा कॉल आहे आणि 3 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि या 3 रननी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 5. अहो चौकार येतोय. यस 4 रन चौकार येतोय आणि हॅट्रिकसाठी षटकारांच्या हॅट्रिकसाठी रत्नाकर सावंत यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. स्वप्नील पाटील संघाचा कॅप्टन होता. चांगला प्रयत्न जरूर त्याने केला परंतु चेंडू अडवू शकला नव्हता आणि तिथे 4 धावा मिळाल्या अतुलला या मॅचमध्ये. मनीष पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. ओ पुल केला यावेळेला. हवेत बॉल आहे. वाडी स्टीप विकेटच्या दिशेने फिल्डर बॉल खाली. आयविन नडार चांगला कॅच घेतला. विकेट जाईल. फलंदाज अतुल ठाकरे इज आउट. खरं तर या मॅचमध्ये जर पाहिलं तर पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न अतुल ठाकरेने केला होता आणि फटका फसलाय त्याचा. भरपूर जास्त एलिव्हेशन प्राप्त झालं. डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं आणि आयविनच्या माध्यमातून कम्मालीचा झेल या मॅचमध्ये आणि पहिला धक्का या मॅचमध्ये लेफ्टी टीमला बसतोय. फलंदाज अतुल ठाकरे इथे बाद झाला. 3 बॉलची समाप्ती. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 6 रन्स 1 गडीच्या मोबदल्यात. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येताना दिसतो आपल्याला. पहिला फलंदाज महत्वाचा फलंदाज बाद झालेला आहे अतुल ठाकरे. यावेळेस कॅप्टन अकबर शेख स्ट्राईक एंडवर येतोय. बघूया अकबर शेखला कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल मनीष तारवी. पुढील बॉल. हो यावेळेला बघितलं फक्त पुश केलाय आहे. बॉलला मिड ऑफच्या दिशेने एक सिंगल काढलेली आहे. आपलं स्ट्राईक रोटेट केलेली आहे. आपलं खातं ओपन केलेलं आहे अकबर शेख याने. या सिंगलने टीमचा स्कोर पाठवलेला आहे तो 7 वर. चांगला डिफेन्स पाहायला मिळाला. पहिला चेंडू फेस करत होता आणि खरं तर सन्मान केला आणि चांगला ड्राईव्ह देखील पाहायला मिळाला फलंदाज अकबर शेखच्या बॅटमधून. मनीष तारवी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने निशांकसाठी. ओ यावेळेस अँगल बनवलं लेफ्ट हँडरला. काय जबरदस्त बॉल. गती चांगली होती आणि थोडंसं बघितलं लेग कटर बॉल लेफ्टीसाठी टाकला गोलंदाज मनीष तारवी याने. कटर चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय आणि चांगला चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. खरं तर निशांतला शांत ठेवलं होतं या चेंडूवरती. ओव्हर द विकेट. अंतिम बॉल. हवेत बॉल आहे. खराब फटका आणि बॉल खाली होता. आपण बघतो यष्टीरक्षक राहील होता. चांगला कॅच. विकेट जाईल ती निशांक पाटील याची. 1 ओव्हरची होते समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर लेफ्टी टीमचा स्कोर झालेला आहे 7 वर 2 विकेट.
पाटीलने केला होता फटका फसला आणि यष्टांच्या मागे राहिल शाहिद अन्सारी याच्या माध्यमातून कमालीचा झेल कंप्लीट करत असताना या मॅचमध्ये दुसरा धक्का बसलाय लेफ्टी टीमला. निशांक बाद झाला आणि खरं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. P1च्या षटकामध्ये फलंदाजाची भंबेरी उडवली, मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर फलंदाजाला लीड करत असताना सातत्यानं चांगल्या टप्प्यावरती नियोजित ठिकाणी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये मनीष तारवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकामध्ये भरपूर जास्त इम्प्रेस त्याने केलेला आहे. प्रभावित करणारी गोलंदाजी त्याची राहिली. यस, विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कैलासवासी मनोहर अचोलकर यांच्या स्मरणार्थ राहुल अचोलकर यांच्याकडून लिफ्टीसाठी सुद्धा पारितोषिक आहे. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती आयविन नडार आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग वरती अकबर शेख हा फलंदाज तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. हो, यावेळेस पाहिला तर चॉप करण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता, खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. इथे चेंडू आलाय डॉट. पहिलाच बॉल अप्रतिम जबरदस्त बॉल टाकताना दिसतोय आयविन नडार. वाईट यॉर्कर केला होता, चॉक करण्याचा प्रयत्न. आतापर्यंत बघितलं तर पहिलं षटक नक्कीच रायटीच्या नावावर गेले आहे, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 7च धावा आलेल्या आहेत. हो, यावेळेस मोठा फटका आडव्या बॅटने एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आहे डीप स्क्वेअर रिजन मध्ये, कमालीचा झेल टिपलाय आणि फलंदाज अकबर शेख बॅक टू द पेव्हिलियन. अमित कामनकर होता आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल तुम्ही पाहता या मॅच मध्ये. आणखीन एक धक्का, 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. अरे दीवानो ठिकाणी बघितलं विकेट मिळालेला आहे. लेफ्टी टीमने जर लगातार 3 बॉलमध्ये 3 जर षटकार ठोकले तर रत्नाकर सावंत यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. आणि जी टीम जिंकेल त्याला एक सरप्राईज गिफ्ट आहे. TR ट्रॉफीमध्ये त्रिमूर्ती ग्रुप नागले यांच्याकडून दिलं जाईल आणि स्वर्गीय चेतना धुरी यांच्या स्मरणार्थ नक्कीच 2500 रुपयाचं पारितोषिक विनिंग टीमला दिलं जाईल. ज्यांनी हे पारितोषिक दिलेलं आहे त्यांनी नाव आपलं गुपित ठेवलेलं आहे. नक्कीच पारितोषिकं लागली जातात, मात्र या ठिकाणी थोडीशी कमजोर स्थितीमध्ये दिसते आपल्याला लेफ्टी टीम, कारण जी सुरुवात मिळायला पाहिजे होती लेफ्टी टीमला ती सुरुवात मिळालेली नाही आहे. 7 वर आतापर्यंत 3 विकेट गेलेले आहेत आणि तिन्ही सुद्धा महत्त्वाचे फलंदाज तंबूमध्ये परतलेले आहेत लेफ्टी टीमचे. जबरदस्त गोलंदाजीचं आकलन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. आयविन नडार देखील इम्प्रेस करतोय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट, खोला टाकलाय. अगदी जर पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललाय. एकदा मिळते फलंदाज ॲपीला. सोनू यादव त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. आणखीन प्राइस वाढली जाते. SH एंटरप्राइजेसचे हजरतबाई शेख आणि संजय म्हात्रे आणि टीम 94 यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपये विनिंग टीम साठी दिले जातील. एकंदरीत 7500 तर झालेले आहेत, आणखीन वाढतील. हो, यावेळेस पाहिलं तर शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आयविन नडारचं कौतुक करावं लागेल. अलीकडच्या कालामध्ये त्याच्या गोलंदाजीमध्ये देखील भरपूर जास्त बदल पाहायला मिळतंय, कारण मागील आठवड्यामध्ये जुचंद्रच्या मैदानावरती या गोलंदाजाला खेळताना मी पाहिलं होतं आणि काय गोलंदाजी केली होती आणि याही मॅचमध्ये तो इम्प्रेस करतोय. अगदी आपल्या नावाला शोभणारा खेळ मैदानावरती सादर करतोय. यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याला चेंडू होता, खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. मोठा फटका एक्झिक्यूट करू शकलेला नाही. या फिल्डर आहे डीप मध्ये वैभव आणि त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. खूपच कमी टोटल आहे हे. टोटल एक चांगलं टोटल आपण म्हणू शकणार नाहीये, मात्र चांगली बॅटिंग आता करावी लागेल. उर्वरित बॉलमध्ये मोठे फटके ठोकावे लागतील लेफ्ट टीमच्या बॅटरला. यावेळेस देखील पुन्हा एकदा खोलात टाकला होता खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे वैभवनं चुकी केलेली आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. आणि ज्या फटक्याची गरज होती ना तोच फटका प्रकाश तुंबडाच्या बॅटमधून या मॅच मध्ये हे बघितला. चांगला ऑन ड्राईव्ह प्रकाश तुंबडाच्या बॅटमधून, मिस फिल्डिंग आणि वैभव धूमच्या हातामधून मिस फिल्डिंग कधी अशी होत नसते, मात्र आज वैभव धूमच्या हातामधून मिस फिल्डिंग होते आणि सरळ जातो चौकार.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 13 रन्स. 6.50च्या सरासरीने वाटचाल केलेली आहे आणि ही धावसंख्या चांगली धावसंख्या म्हणू शकणार नाहीये. अद्याप 2 ओव्हर शेष. 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 25 धावा तरी यायला पाहिजे तर एक चांगलं टोटल असेल आणि चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सामना तुम्ही पाहताय. खरं तर कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे सर्व खेळाडू खेळत असतात, परंतु अलीकडच्या काळामध्ये कॉमन क्रिकेटने केलेली प्रगती आणि कॉमन क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि कॉमन क्रिकेटने टाकलेली कात मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. कारण सर्व खेळाडू प्रगल्भ झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. आणि कॉमन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अगदी डॅशिंग अध्यक्ष अजयजी पाटील सर देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील आनंद वाटला असेल. तन्मय पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल पुल करायचं होतं, हवेत बॉल आहे. हकीम खान येतो त्या ठिकाणी, 1 बाउंस चांगली फिल्डिंग करतोय. एकच धाव फक्त मिळेल. एकने टीमचं टोटल जाईल स्कोर बोर्डवर 14 रन्स. अमित कामतकर यांनी जो झेल घेतला होता त्यासाठी अमित याला भरत पाटील यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. विनिंग टीमला आतापर्यंत 7,500 रुपयाचा पारितोषिक लागू झालेला आहे आणि TR नागले टीमकडून नक्कीच एक सरप्राईज गिफ्ट सुद्धा असेल. SS एंटरप्राइजेस यांच्याकडून 5,000 आणि चेतना धुरी यांच्या स्मरणार्थ 2,500. टॉप एच यावेळेला नाही, विकेट किपरच्या मागे बॉल जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 15 रन्स. 15 लॉस ऑफ 3 विकेट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. याही षटकामध्ये तन्मय पाटील इम्प्रेस करतात. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती फलंदाजांना त्यांनी शांत ठेवलंय. अगदी वेगवान गोलंदाजी केली जाते तेच तरार आणि त्यांच्या विरोधात मोठा फटका खेळणं फलंदाजांना डिफिकल्ट होऊन राहिलं आहे. आणि इथे जर पाहिलं तर धावाच येत नाही या षटकामध्ये. याही षटकामध्ये फलंदाज संघर्ष करतायत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. तन्मय पाटील पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर आपटून टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी ही खासियत आहे तन्मय पाटील याची. हाफ ट्रॅकर बॉल सुद्धा अतिशय गतीने टाकतो, थोडासा बाउन्स सुद्धा करतोय. या ठिकाणी बीट केलेला आहे सतीश जाबर याला. प्ले अँड मिस. जबरदस्त शोल्डरचा वापर करत असताना या मॅच मध्ये सतीश जाबर मैदानावरती जरूर दाखल झालाय, परंतु त्याचा देखील संघर्ष सुरू आहे. इथून मोठा फटका खेळावा लागेल आणि त्या फटक्यांची गरज देखील आहे. रनअप मध्ये थोडीशी मिस्टेक. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल. डेड बॉलचा इशारा पंचांचा. नक्कीच आतापर्यंत बघितलं तर धावा थोड्याशा कमी दिलेल्या आहेत. रायटीमध्ये जर बघितलं पण तर बॉलच चांगले आहेत, त्यामुळे नक्कीच चांगली बॉलिंग आपल्याला होताना दिसते. पहिलं षटक टाकलं होतं ते मनीष तारवीने 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या. अविन नडारने दुसरं षटक टाकलं, 1 विकेट घेतला आणि 6 धावा खर्च केल्या होत्या. आणि या षटकामध्ये तन्मय सुद्धा पहिले 3 बॉल अतिशय चांगली टाकताना दिसतो आपल्याला. हवेत बॉल आहे, हा बॉल जाईल का बाउंडच्या बाहेर. वैभव धूमच्या डोक्यावरून बॉल त्याच्या मस्तकला दस्तक देतो आणि जातो लॉगांच्या बाहेर. सारंगसडी षटकार. शरीरापासून थोडासा चेंडू दूर होता आणि तिथून जर पाहिला तर खेचून मारला. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. ताकद पूर्ण झोकली होती या फटक्यामध्ये आणि चेंडूला सरळ पाठवला. 6 धावांसाठी षटकार. फलंदाजाच्या बॅटमधून महत्वाच्या क्षणी या मॅच मध्ये षटकार येतोय. सतीश जाबरच्या बॅटमधून आला. सुरुवातीत पहिला षटकार येताना दिसतो आपल्याला या मॅच मधला सतीश जाबरच्या बॅटमधून. रमंड विकेटने तन्मय पाटील पुन्हा एकदा उडवले बॉलला. मात्र हवेत आहे, लांबी कमी आहे. फिल्डर येतो बॉल खाली, चांगला कॅच वाईड डीप विकेटला घेतोय मनीष तारवी आणि विकेट नंबर जाईल 4. 4था विकेट डाऊन होतोय लेफ्ट टीमचा. सतीश जाबर इज आउट. गेल्यानंतर नवीन बॅटर जाताना दिसतो आपल्याला जतीन देवलेकर. द किलर मिलर. किलर मिलरच्या स्टाईल मध्ये बॅटिंग करतोय. सगळेच लेफ्टी भारी आहेत KCA मधले. मात्र त्याच लेफ्टी टीमला जर आपण बघितलं तर स्कोर झालेला आहे 21 वर 4 विकेट आतापर्यंत घेतलेल्या आहेत. बघूया जतीन देवलेकर कुठल्या प्रकारे बॅटिंग करेल. नक्कीच आणखीन पारितोषिक वाढली जातील. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते आणि खरं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. तन्मय पाटीलच्या विरोधात जरूर आपण षटकार पाहिला, परंतु तदनंतर सतीश जाबरला त्यांनी बाद केलं. जतीन देवलेकर लगातार 3 षटकार मारले
तर वैभव म्हात्रे यांच्याकडून 2000 आणि रत्नाकर सावंत यांच्याकडून 3000, एकंदरीत 5000 रुपयाचा पारितोषिक लगातार 3 षटकारांसाठी. तन्मय पाटील बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेटने मारा. हो, पहिलाच बॉल यॉर्क केला होता, व्हाईट यॉर्कर. अतिशय चांगला बॉल टाकला तन्मय पाटीलने. हा बॉल जातो डॉट. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने लेफ्टी टीमचा स्कोर झालेला आहे 21 वर 4 विकेट. भरपूर कमी धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खरं तर 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि फक्त 21 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. आणि इथून जर फाईट करायची असेल ना तर शेवटच्या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा इथे कराव्या लागतील टीम लेफ्टीला. आणि इथे कार्य मैदानावरती प्रकाश तुंबडा आणि एका बाजूला जतीन देवलीकर या 2 फलंदाजांना करावं लागेल. दोघांकडे देखील क्षमता आहे, परंतु या मॅचमध्ये सातत्याने मोठे फटके त्यांना खेळावं लागेल. तुम्ही पाहताय त्रिमूर्ती ग्रुप नागरे आयोजित TR ट्रॉफी 2025 मधील हा प्रेक्षणीय सामना. सर्वांना आनंद वाटेल असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, आजी सोन्याचं दिनू वर्ष अमृताचं गणू. आयोजकांना देखील कृताकृत्य झाल्यासारखं वाटलं असेल अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये याच विभागातील प्रेक्षणीय सामना देखील तुम्ही पाहताय. लाजवाब क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल अचोलकर यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. टॉस साठी यायचे दोन्ही टीम कॅप्टन. बिग मॅच याच्यानंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. साई स्पोर्ट खारबाव विरुद्ध नॅजिस्पर स्मृती अर्नाला. दोन्ही टीम कॅप्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. हकीम खान येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल घेऊन जाईल हकीम. करामती खान आहे हा हकीम खान. चांगला फटका जरूर, मात्र ह्या वेळेला मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 1 धावेने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 22 रन. 5 बॉल शेष आहेत या इनिंग मधले. इथून जर पाहिलं तर सातत्याने मोठे फटके खेळावे लागेल, कारण सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि या मॅच मध्ये कुठेतरी गोलंदाजांनी डोकं वरती केलंय, कारण धावाच येत नाही. आणि इथे जर पाहिलं तर जतीन देवलीकर वन ऑफ द बेस्ट बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि इथून त्याला मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. हकीम खान फ्लाइट दिली. या वेळेला बघितलं ऑफ स्टॉपच्या थोडासा बाहेरचा बॉल चुकतो. फलंदाज स्लाइड मध्ये नव्हता. प्ले अँड मिस डॉट बॉल. फुटवर्कचा वापर करावा लागेल. खरं तर पाय चाललेच नव्हते, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. फुटवर्कचा वापर करावा लागेल जतीन देवलीकरला. खरं तर त्याच्याकडे भरपूर मोठी क्षमता आहे, मोठे फटके तो सातत्याने खेळत असतो, परंतु या मॅच मध्ये त्याने संघर्ष केलाय. हकीम खान पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट ऑफ द विकेटने किलर बेदार जतीन देवलीकर साठी. ओ या वेळेला चांगला बॉल होता हुक करण्यासाठी, मात्र स्टंपच्या वरून हा बॉल जातोय. मिस होतोय फलंदाज जतीन देवलीकर. आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत जतीनने 3 बॉल केलेला आहेत. आपलं खातं ओपन केलेलं नाहीये जतीन देवलीकर यांनी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी गोलंदाजी या षटकामध्ये हकीम खान करतोय. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या शैलीने टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि खरं तर त्याच्या माध्यमातून या षटकामध्ये जर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी होताना तुम्ही पाहताय. हकीम खान पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 3 बॉल शेष या इनिंग मधले. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा जतीन देवलीकर. यावेळेस ऑन ड्राईव्ह केला जातोय. बॉल येतोय लॉंगांच्या दिशेने. फिल्डर आहे वैभव दोम. चांगली फिल्डिंग वैभव याची. फक्त एकच रन मिळेल. बांधून ठेवलेला आहे लेफ्टी बॅटर्सला. जर आपण बघितलं फक्त एकच मोठा फटका सतीश जावरच्या बॅट मधून आलेला आहे. त्याचा अपवाद जर आपण बघितला तर नक्कीच आणखीन मोठे फटके या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. चांगली गोलंदाजी केली जाते. या षटकामध्ये देखील धावा येत नाही. प्रत्येक धावेसाठी फलंदाज संघर्ष करतायत, कारण हकीम खान काय गोलंदाजी करतायत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. हो ह्या वेळेला बघितला कॉरिडॉर मध्ये बॉल बॅकवर्ड स्कोअर लेगला जातोय. 1 धाव. दुसऱ्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. विकेट जाईल जतीन देवलीकर याची. विकेट नंबर 5 डाऊन. जतीन इज आउट. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर धाव घेण्याचा प्रयत्न जतीनने केला, परंतु अमित कामनकर काय जबरदस्त फिल्डिंग या मॅचमध्ये त्याने केलेली आहे. अगदी जीवाच्या आकांतामध्ये तो धावला, छातीचा कोट केला आणि तिथून जर पाहिलं तर चेंडूची फेकी आणि जतीन देवळीकरला धावाच्या स्वरूपात या मॅचमध्ये बाद केल्या. संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती
23 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एखादा मोठा फटका या मॅचमध्ये लेफ्टी टीमला हवा आहे आणि तिथून हा संघ फाईट करू शकतो, कारण त्याही संघाची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. धावसंख्या धापलकावर आहे ती 23 रन. अंतिम एक बॉल शेष. शेवटच्या बॉलवर जर षटकार ठोकला तर 29 होऊ शकतील. 30चं टार्गेट जाईल. क्षमता आहे जयेश पाटील. या सीझनमध्ये जयेश पाटीलने सुद्धा हाफ सेंचुरी याच ग्राउंडवर ठोकलेली आहे. तर नक्कीच मात्र हकीम खान, करामती गोलंदाजी केलेली आहे या डेथ ओव्हरमध्ये. हकीम खान याने शेवटचा बॉल घेऊन जाईल. हकीम खान राईट आर्म ओव्हर द विकेटने जयेश पाटील यासाठी. ओ खालचा यश लागले. बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. हा जातोय डॉट बॉल. ओव्हरची होईल समाप्ती आणि अशा प्रकारे विकेट जाते. प्रकाश तुंबड्याची रनआउटच्या रूपाने 4 ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 23 आणि 6च्या सरासरीने 24 धावांचा आव्हान असेल ही मॅच जिंकण्यासाठी स्वप्नील पाटील अँड कंपनी रायटी टीम समोर. अभी आपण टॉस कडे. चला आपण टॉस करणार आहोत. एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम मजबूत टीम आहेत आणि 2 टीम मध्ये ही मॅच असेल. तर नक्कीच आपण या ठिकाणी टॉस करतोय. हरीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला जर पाहिलं तर साई स्पोर्ट खारबाव संघ आणि एका बाजूला ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतो. कॉईन पाहायचा 94 एका बाजूला आणि एका बाजूला TR असं आपण हे नाणं पाहतोय. 94 इज अ कॉल आणि TR आलेला आहे, म्हणजेच हा टॉस जिंकला ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा या संघाने. सर्वप्रथम अभिनंदन. नाणेफेकीचा कॉल तुम्ही जिंकलाय. 4 षटकांचा सामना आणि दुसऱ्या फेरीतील सामना खेळताय. काय निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर तुमची फलंदाजी खूप चांगली राहिली होती आणि बॅटिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये आणि मोठं टार्गेट उभारलं. या मॅचमध्ये जर पाहिलं तर तुम्ही फिल्डिंग करताय. समोर जर पाहिलं तर भिवंडी परिसरातील एक मोठा संघ साई स्पोर्ट खारबाव संघ आहे आणि त्या संघाच्या विरोधात तुम्ही या हंगामामध्ये खेळलात का? यावर्षी नाही खेळलो, पण ते समोरचा संघ तितक्याच ताकदीचा आहे. नारंगी कडे पण फायनल खेळलेला संघ आहे आणि नेहमीच स्पोर्ट्समॅन स्पिरिट पण त्यांचे चांगली असते आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत आयशा क्रीडांगण आपण पाहतोय आणि या मैदानावरती TR स्पोर्ट्स नागलीची क्रीडा स्पर्धा. एकंदरीत कसा अनुभव आला या स्पर्धेमध्ये खेळताना? यावर्षी प्रथमच आल्यात, पण असं वाटलं नाही की कुठे आउटफील्ड खराब आहे की काय आहे. लाईट पण पूर्णपणे आहे. बॉल पण चांगला आहे. पिच खेळपट्टी पण चांगली साथ देते बॉलिंगला तसंच बॅटिंगला आणि खूप एन्जॉय करतात. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी साई स्पोर्ट खारबाव संघाचा कॅप्टन अक्षय आहे आणि अक्षय इथे जर पाहिलं तर बॅटिंग करायची आहे. मागील मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि खरं तर प्रणय पाटील आज संघामध्ये नाही आहे आणि एकंदरीत फलंदाजीमध्ये देखील बदल पाहायला मिळाला. इथे बॅटिंग करायची आहे. एकंदरीत कसं वाटलं या मैदानावरती खेळताना आणि याच मैदानावरती यंदाच्या हंगामामध्ये तुम्ही प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आहे, त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज देखील तुमच्याकडे आहे. खेळायला तर खूप चांगलं वाटतं आणि आयोजन पण खूप सुंदर केलं आहे आणि ग्राउंड एक नंबर आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला देखील. आपण लगेच सामन्याला सुरुवात करतोय. इथे टॉस जिंकलेला आहे ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा या संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेले आहे आणि साई स्पोर्ट खारबाव या संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी आहेत प्रमोदजी शेडगे सर आणि हेमंत पाटील सर. धन्यवाद. एक्झिबिशन मॅच आपण बघतो. लेफ्टी वर्सेस रायटी. केसेमध्ये हे सर्व खेळाडू आहेत. लेफ्टी वर्सेस रायटी असा हा सामना. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे लेफ्टी टीम. आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या. 24चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. ही मॅच जर जिंकली तर स्वर्गीय चेतना धुरी यांच्या स्पर्धार्थ 2,500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक. त्यानंतर SH एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून आणि टीम 94 यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये. TR नागले यांच्याकडून एक सरप्राईज गिफ्ट दिलं जाईल विनिंग टीमला. तर नक्कीच ही महत्वाची मॅच. मात्र पहिल्या इनिंगमध्ये जो स्कोर यायला पाहिजे होता तो स्कोर आलेला नाहीये. 24 बॉलमध्ये 24ची आवश्यकता रायटी टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. अपेक्षा होती प्रेक्षकांची की भरपूर धावा बनतील या मॅचमध्ये, मध्ये तेवढ्या धावा बनल्या नाहीयेत आणि पहिल्या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी रायटी टीमने केलेली आहे. माझ्या जोडीला समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात
समालोचक पालकर भूषण प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच हेमंत पाटील सर आणि निशांतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या आजच्या रात्रीमध्ये. अतिशय चांगली मॅच आपण पाहत आहेत. पहिल्याच इनिंगचा विचार केला तर गोलंदाजाने पॉवरफुल बॉलिंग केली. खारबाव टीम कॅप्टन आणि अर्नाला टीम कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा खारबाव टीम कॅप्टन आणि अर्नाला टीम कॅप्टन. मोठं टार्गेट नाही आहे प्रमोद. 24 बॉलमध्ये 24 लक्ष्य आहे. काल 27 डिपेंड झाल्या होत्या. काय आज 24 डिपेंड होऊ शकतील? निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने गोलंदाजी अटॅक चांगला करावा लागणार आहे, विकेटवर विकेट मिळवाव्या लागतील, डॉट बॉल, त्याचप्रमाणे तुमची चांगली फिल्डिंग, या सर्व गोष्टींच्याच कर्तृत्वावर तुम्हाला विजयी खिचून आणता येईल. परंतु त्यासाठी बॅटर आहेत, जे नामवंत बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून राहिल अन्सारी, तन्मयला आपण पाहत आहेत. या स्पर्धेचे आयोजक सुद्धा ते आहेत TR ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजेच इथे जर पहिलं षटक खूप पॉवरफुल टाकावं लागणार आहे. प्रकाश तुंबडा ह्यावेळेला स्पोर्ट्समॅनशिप दर्शवत असताना राहिल अन्सारी बॅट चेंज अँड टेकन, फलंदाज बाद. लेग कटर होता. क्रॉस पॅडिंग शॉट केल्याचा प्रयत्न केला राहिल अन्सारी. जाकेलिस ऑफ कामन याने आणि बघितलं एज लागली. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय गोलंदाज प्रकाश तुंबडा. बाद होतोय फलंदाज राहिल अन्सारी. जबरदस्त अँगल क्रिएट केला गेला होता ओव्हर द विकेटने आल्यानंतर. हा पहा जो प्रिव्हियस बॉल आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले UCN लाईव्हच्या माध्यमातून. अतिशय चांगला बॉल होता. गुडलाईन स्पॉट होऊन हलकासा टर्न झाला आणि सरळ चेंडू यावेळेला आपण पाहतायत विकेट किपरच्या हातामध्ये. अकबर शेखने कोणतीही चुकी केली नाही. पहिल्याच बॉलवर विकेट मिळत असताना आपण पाहतात कॉट बॅहँडच्या स्वरूपात अशाच प्रकारचे विकेट्स, डॉट बॉल तुम्हाला घ्यावे लागणार आहेत, तरच या मॅचमध्ये तुमचं पारडं जड राहील. हेमंत पाटील सर, कारण प्रकाश तुंबडे या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे, विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. प्रकाश तुंबडा अर्थातच ॲप्पी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं या टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. अप्रतिम ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं, डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. काय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पण बघितलं. ज्या प्रकारची सुरुवात रायटी टीमने गोलंदाजीमध्ये केली होती त्याच प्रकारची सुरुवात लेफ्टी टीम सुद्धा करताना आपल्याला दिसते. पहिल्या 2 बॉलमध्ये एकही रन नाही आहे आणि एक विकेट मिळवलेली आहे प्रकाश तुंबडा यांनी. ऑन साईडला शफल झाले, सरळ चेंडूला बॉडमॅनचा चांगला वापर केला, परंतु फिल्डरला निवडलंय. कोणतीही चुकी करणार नाहीयेत फिल्डर त्या ठिकाणी. भावेश ठाकरे पुढे सरसावले गेले होते आणि 2 विकेट 0 या धावसंख्येवर. म्हणजे हा सामना रंगतदार स्थितीमध्ये होईल की काय, हेमंत पाटील सर, हे चिन्ह स्पष्टपणे दिसतंय. बॅटिंग विकेट आहे, मात्र या फ्लड लाईट मध्ये बॅटिंग करणं कठीण झालेले असं वाटतंय केसीच्या या खेळाडूंना. काल सुद्धा 27 डिपेंड झाले होते. असं वाटतंय की 24 डिपेंड करतील की काय. कल्पेश सापटे नवीन बॅटर. आतापर्यंत 2 बॅटर शून्यावर बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज राहील आणि दुसरा अमान, दोन्ही सुद्धा महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत रायटी टीमचे. डेफिनेटली ज्या पद्धतीने प्रकाशने गोलंदाजी केले, धारदार गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करत असताना थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 विकेट्स महत्वपूर्ण पाहायला मिळत आहेत. एका साईडला राहिल अन्सारी जो मॅन इन फॉर्म होता, अमानला आपण पाहिलं तो सुद्धा बाद झाला. आता परिपूर्ण दारोमदार आहे ते आपण पाहतायत कल्पेश सापटे यांच्यावरती. हा सुद्धा खेळाडू आपण पाहतायत हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु सिच्युएशन कंडिशन वेगळी आहे. इथे संघाला स्वतःला डावाला सावरावं लागेल. नक्कीच सावरावं लागेल. खातो ओपन सुरुवातीला करावे लागेल. कल्पेश सापटे एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. लेदर क्रिकेट सुद्धा चांगला खेळलेला आहे. प्रतिम ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडूला पिच केलंय. काय बॉलिंग केले, विचारसरणी पहा ॲप्पीची. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो, डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. बघितलं पुढे बॉल ठेवतो, ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला अँगल बनवताना दिसतोय ॲप्पी. यावेळेला स्विचिटचा फटका, पंचांकडे दाद मागितली, पंच मात्र सहमत नाहीयेत आणि इथून आपण पाहतात कोणताही कॉन्टॅक्ट झाला नव्हता. अकबर शेखची अपील यावेळेला व्यर्थ ठरली गेली, डॉट बॉल. असं वाटतंय की आता 24 सुद्धा डिपेंड होतील की काय, कारण पहिल्या 5 बॉलमध्ये अद्याप खातं खोललेलं नाहीये रायटी टीमचं. काय जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज प्रकाश तुंबडा. जबरदस्त गोलंदाजी प्रकाश तुंबडा याची. प्रकाश
शेवटचा बॉल घेऊन जाईल, बघूया विकेट मॅटरवर टाकतोय की नाहीये प्रकाश तुंबडा. अंतिम बॉल ऑन साईडला काय फटका खेळलाय, अप्रतिम. दबावाला न जुमानता चांगला फटका खेळला गेला, जबाबदारीचा चौकार. गुड शॉट, 4 रन. महेंद्र पाटील खरपाव गावचे माजी सरपंच महेंद्र पाटील यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आपलं स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावर केलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे. टाइम वेळेबद्दल सहकार्य करा, वेळेबद्दल सहकार्य करायचं आपण. यानंतर आणखीन भरपूर मॅचेस बाकी आहेत. आजच्या दिवसातले आणखीन 3 मॅचेस असतील. वेळ जर आपण बघितलं तर गळ्यामध्ये जवळजवळ बसलेले आहेत ते 12:38. मात्र आज सुद्धा असं वाटते की आज 3:30 4:30 सुद्धा होऊ शकतील. काल 3:30 झाले होते, आज 4:30 होण्याची शक्यता आहे. एक्झिबिशन मॅच सुद्धा आहे. मात्र एक्झिबिशन मॅच मध्ये जी फटकेबाजी व्हायला पाहिजे होती ती फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळालेली नाहीयेत. या एक्झिबिशन मॅच मध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहिलेला आहे आतापर्यंत. दुसरा गोलंदाज कोण येईल बघूया. प्रिन्स यादव. प्रिन्स यादव एक अप्रतिम गोलंदाज आहे, नवीन उभरता गोलंदाज. चांगली गोलंदाजी आतापर्यंत कॉमन क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रिन्स यादव याने केलेली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये सुद्धा करावी अशी अपेक्षा लेफ्टी टीम साठी आहे. त्याप्रमाणे गोलंदाजी करेल का? पहिलं षटक तर चांगलं टाकले, 2 गडी बाद केला आणि फक्त 4 धावा खर्च केल्या त्या प्रकाश तुंबडा याने. मोठ्या रनअपनी गोलंदाजी करेल. स्ट्राइक ला आहे बॅटर तन्मय पाटील. पहिला बॉल प्रिन्स यादव याचा. हो, यावेळेला बघितलं थोडासा आपटून टाकलाय. बॉल जातोय गलीच्या दिशेने. 1 धाव या ठिकाणी पूर्ण. 1 ने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 5 रन. आतून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता, बाउन्स मिळाला होता, परंतु तन्मयचा हा परफेक्ट यावेळेला चेंडू फटका पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळे आपण पाहतोय थोडंसं निराश होत असताना प्ले केल्यानंतर की कडेकडे स्ट्रोक खेळायला हवा होता. ऑन दी टोस खेळला असता तर कदाचित धावा एक्स्ट्रा कव्हरला आल्या असत्या, परंतु तसं काही घडलं नाही. फक्त 1च धाव मिळाली. संघाची धावसंख्या रायटी टीमची 5 आणि 5 वर 2 विकेट. प्रिन्स यादव पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस कल्पेश सापटेसाठी हा बॉल. फक्त हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केली, दिशा दाखवलेली आहे. बॉल जातो बॅक ऑफ द पॉइंटला. 2चा कॉल आहे. जोपर्यंत थ्रो येईल 2 तर पूर्ण झालेले आहेत. 3ऱ्याचा सुद्धा कॉल होता, मात्र वेट हा कॉल दिला कल्पेशने अंतिम क्षणी. 2 धावा पूर्ण. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 7 रन्स. चांगली यावेळेला सिच्युएशन हँडल करत असताना दोन्ही बॅटर्स सिंगल डबलला महत्त्व देतात. त्यांना माहिती आहे दबाव आहे, कोणत्याही क्षणाला गोलंदाज हबी होऊ शकतील. त्यामुळे मात्र ते कुठे मुभा देत नाही आहेत फलंदाज की डॉट बॉल किंवा विकेट, आणि त्यामुळे मात्र कन्सिस्टन्सी आतापर्यंत पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रिन्स. फुलटॉस बॉल, बॉलबॅक ड्राईव्ह. बॉलच्या डोक्यावरून खेळलं जातोय. मिडॉनचा या ठिकाणी फिल्डर येतोय प्रकाश तुंबडा. चांगली फिल्डिंग. 1च धाव मिळेल. विकेट हॅट्रिक साठी स्वर्गीय चेतना धुरे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी रत्नाकर सावंत यांच्याकडून 5000 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि आपण बघतो आपल्या मुख्य मंचावर खारबावचे माजी सरपंच माननीय महेंद्र दादा पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. ओ ब्लॉकर मध्ये बॉल खोदून काढला जातोय मिडऑफच्या दिशेने. फिल्डर आहे निशांक पाटील. चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 1च धाव मिळेल. 1 पेक्षा जास्त काय नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रिन्स यादवची सुद्धा राहिले. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या षटकात आतापर्यंत सिंगल डबलला प्राधान्य दिले. दोन्ही फलंदाज जाणतात हे क्रिकेटमधील श्वास आहे सिंगल डबल, आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. प्रिन्स पुलरेंचा बॉल. यावेळेला चांगला फटका आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. चांगलं फिल्डिंग. 1च धाव मिळेल. 1 पेक्षा जास्त काय नाहीये. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 10 रन्स. डबल फिगर मध्ये स्कोर जाऊन पोहोचतोय रायटी टीमचा. बॉल उर्वरित पाहायला मिळत आहेत. 13 बॉल असतील आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे रायटी टीमला विजयाकरिता. तन्मय एक हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आज खरी दारोमदार या एक्झिबिशन मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रिन्स यादव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ स्विच हिट मारलाय.
यावेळेला बॉल जाईल बाउंडच्या बाहेर, थर्ड मॅनच्या दिशेने 4 रनसाठी चौकार. तन्मयच्या बॅटरी येतो हा दर्जेदार चौकार. स्विच हिट खेळला गेला होता, वेळ होता भरपूर तन्मयकडे आणि ग्रीप बदलली. त्यानंतर आपण पाहताय त्या पोझिशन मध्ये आले, स्वतःला स्ट्रेच केला आणि स्विच हिटचा फटका स्विच हिट मध्ये कन्वर्ट केला गेला. दोन्ही जर आपण पाहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर चौकार आला आणि दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर चौकार येताना पाहायला मिळते. म्हणजे स्थिती आता या वेळेला खूप चांगल्या पद्धतीने आहे, पारडं जड आहे रायटी टीमचं आतापर्यंत आपण पाहू शकतायत. चला वेळेबद्दल सहकार्य करा, वेळेबद्दल सहकार्य करा. लेफ्टी टीम लगेच फिल्डिंग सजवून घ्यायची, लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. 12 बॉल शेष, 12 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आणि हे निर्णायक षटक असेल प्रमोद, कारण या षटकामध्ये जर कमी धावा दिल्या आणि जर विकेट मिळवल्या तर नक्कीच मॅच पुन्हा एकदा आपल्या दिशेने आणू शकतील लेफ्टी टीम. हो डेफिनेटली, ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहतायत विकेट्स पहिल्या षटकामध्ये जशी प्रकाश तुंबडा हॅपीने गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी अतुलला करावी लागणार आहे आणि अतुल त्यासाठी सक्षम आहे. पाहायचं आता काय घडेल, याकडे लक्ष असणार आहे आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं. राईटी वर्सेस लेफ्टी एक्झिबिशन मॅच. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. फिल्डर येत आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या आज येईल महत्वपूर्ण होता. कॅच ड्रॉफ्ट, फलंदाज त्या ठिकाणी सेफ राहतील. मेल फक्त आणि फक्त 1 रन आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 15-15. डीप स्क्वेअर लेगला उभा होता ऋषभ पाचोलकरच्या हातामधून हा कॅच सुटतोय. अशा क्षणी कॅच घेणं अतिशय महत्वाची गोष्ट होती. अगोदरच तुमच्याकडे स्कोर कमी आहे. स्ट्राईक हँडला येतो तन्मय पाटील. बघूया तन्मयच्या बॅटमधून षटकार येतोय की नाही. अतुलचा हा बॉल ह्या वेळेला अतिशय चांगला बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर तिथे फिल्डिंग थोडीशी प्रिन्स यादवची ढिसाळ पाहायला मिळाली आणि पाहता पाहता 2 रन्स ऍड होतील. तन्मयच्या बॅटमधून संघाची धावसंख्या रायटी टीमची 17 वर जाऊन पोहोचले गेले. 17 ऑन द बोर्ड, फक्त 7 ची आवश्यकता. एस.एच. इंटरप्राइजेस यांच्याकडून विनिंग टीमला रोख रक्कम 5,000 रुपये. त्यानंतर स्वर्गीय चेतना धुरी यांच्या स्मरणार्थ 2,500 रुपयाचं पारितोषिक आहे विनिंग टीमला. राहुल अचोलकर हो स्विच हिट मारत होतो यावेळेला. चुकतो फलंदाज, थोडासा लेग कटर बॉल टाकला होता. हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे स्वर्गीय चेतना धुरी यांच्या स्मरणार्थ. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जरूर स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अकबर शेखच्या हातामध्ये चेंडू जरूर निघून जातोय. बॉल डॉट. 17 रन आतापर्यंत विजयासाठी 7 रनची नितांत आवश्यकता. चांगला बॉल होता, चांगला बॉल. ह्या वेळेला ऑफ ड्राईव्ह खेळत असताना हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. निशांक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल तन्मयच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर रायटी टीमची जाऊन पोहोचते 18. म्हणजेच इथून विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. विजयच्या अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचलेली आहे रायटी टीम. केसीचे दोन्ही सुद्धा टीम आहेत. नक्कीच रायटी वर्सेस लेफ्टी ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली TR ट्रॉफीमध्ये. आणि TR ट्रॉफीमध्ये प्रत्येक वर्षी काहीतरी नवनवीन आपल्याला पाहायला मिळते आणि यावर्षी ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. चांगली संकल्पना. एक्झिबिशन मॅच याच विभागातील KCAच्या माध्यमातून हे खेळाडू चांगले क्रिकेट खेळत असतात. ऑन साईडला थोडेसे स्टेप आउट झाले होते. लेग लान्स करण्याचा प्रयत्न केला. 1 रन मिळेल लेग गेलीला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19. या धावसंख्येवर 19. आतापर्यंत बघितलं आपण तर अतुलने सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे. 5 धावा जरूर दिलेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 19. 5 रन दूर विजयापासून रायटी टीम. चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतो. डाव्या एसटीच्या वरून चेंडू हा हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते. आतापर्यंत आपण पाहिलं तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी स्वीकारले. 19 रन झालेले आहेत. म्हणजे इथून आता आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी
5 रनची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाही हेमंत पाटील सर, कारण 6 बॉलमध्ये 5 रन झालेले नाही आहेत. 6 बॉलमध्ये 27-31 धावा झालेल्या आहेत. परंतु या जेव्हा सिच्युएशनमध्ये येतात ना, कंडिशनमध्ये, त्यावेळेला मात्र खूप काही हृदयाची स्पंदने वाढताना पाहायला मिळतात. 6 बॉल आणि 5ची आवश्यकता आहे. क्रिकेट हा खेळाचा निश्चितचा आहे, याच्यामध्ये निश्चित काय नाही आहे. आपण जर बघितलं तर 6 मध्ये 1 सुद्धा झालेला नाही आहे. जाई टीम समोर होती, जाई टीमला 6 मध्ये 1 धाव पूर्ण झाली नव्हती आणि तो सामना बरोबरीत सुटला होता. बदलापूरच्या त्या टुर्नामेंटमध्ये स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. वेळ आहे आपल्याकडे आणि आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर खारबाव गावचे माजी सरपंच माननीय श्री महेंद्रदादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण बघतोय माननीय श्री गणेश मोरेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुद्धा आहेत माननीय श्री महेंद्रदादा पाटील. यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत या TR ट्रॉफीच्या मुख्य मंचावर. हे आपण बघू शकतो शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. जोरात टाळ्या वाजवायचे आपण. हा सन्मान केला जातोय. आपल्या स्क्रीनवर बघू शकतोय जे चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांनी एक चांगली टीम बनवलेली आहे. साई स्पोर्ट खारबाव ही त्यांनीच प्रस्तुत केलेली टीम आहे. भावेश ठाकरे येतोय, KPLचा हा हिरो ठरला होता. ओ फटका तर चांगला आहे. फिल्डर मात्र त्याच्या मस्तकला दस्त देऊन बॉल जाईल डीप स्कोर लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चेंडू चौकार आला. स्कोर आर लेवल. हलक्या हाताने फक्त पुश केलं होतं आणि या ठिकाणी खुश झालेली आहे. यस, रायटी टीम विन झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन रायटी टीम. SS एंटरप्राइजेस, हजरतभाई शेख, संजयभाई म्हात्रे आणि टीम 94 यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये. स्वर्गीय चेतना दुरे यांच्याकडून 2,500 रुपयाचं रोख रक्कम. आणि शेवटच्या दिवशी आम्ही डिक्लेअर करणार आहोत या विनिंग टीमला एक सरप्राईज गिफ्ट असेल. कॉंग्रॅच्युलेशन रायटी टीम अँड हार्ड लक लेफ्टी टीम. दोन्ही टीम लाईनअप मध्ये आपण जायचं आहे, हँडशेक करायचं आहे. जी आपली केसीची जी शिस्त आहे ती शिस्त आपण दाखवायची आहे. पुढील मॅच एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव. एक जबरदस्त मॅच, काटेकी टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील मॅच दोन्ही टीम मध्ये जबरदस्त खेळाडू आहेत आणि दोन्ही संघ जर आपण विचार केला तर दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत आणि या दोन दिग्गज संघामध्ये एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठे जाऊ नका, एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. चला विनिंग टीम आपण या लगेच आपलं पारितोषिक वितरित या ठिकाणी केलं जाईल. कॅप्टन आली तरी चालेल, पूर्ण टीम आली तरी चालेल. लगेच या, लगेच आपण